हा, मग काय केलं पाहिजे आपण त्यासाठी? बस. आणि जमलं तर काय करायचं तुला सांगतो, माहिती आहे तुम्हाला शब्द बघ पडते का तुला ते? ज्या रूटला डॉक्टरच कमी आहेत, उदाहरणार्थ आपण कुठेही कॉल करताना सरासरी धरून चला, उदाहरणार्थ पंढरपूर हेडक्वार्टर तुझं, तर ह्या साईडने गेलं ना तर परत येताना ह्या साईडने यायचं, असं काही नियोजन करता येतं नाही. तुम्ही काय करता बऱ्यापैकी एमआर काय करतात, ज्या साईडने गेले ना ह्या साईडने परत येतात, त्याने काय होतं, नंबर ऑफ डॉक्टर कव्हर होणार नाही. हां, काय अडचण नाही. बरोबर सर, मी तसं करतो सर. वन स्ट्रोक माझं टार्गेट आहे तुला सांगतो, माहिती सांगतो, माझ्या डेटा पण आहे. मी दिवसाला 30 ते 32 कॉल करायचो आणि एक नाही दोन नाही, लक्षात घ्या, सलग 5-7 वर्ष केले नाही. सरांचं पण कॉल असा मी सर मोस्ट ऑफ संध्याकाळी विचारतो, डेला कधीच नव्हतं. करमाळा होता, जामखेड करतो तसं, माही जगाव शेवटचं टोक होतं पंढरपूर पासून, असा विषय. पर डे 32 कॉल माराशिवाय रिटर्न नाही. 4% हाला डबा तयार असणार ना, डबा नाही दिला कट निघालो. संध्याकाळी शार्प संध्याकाळी 9-10 वाजता घरी असणार. काही कारण असतो, जर मी आसपासचा कॉल केलं इथं, जसे आता माळशिरस साहेब नाटक होते, सरासरी 5 वाजेपर्यंत रिटर्न होतो. 5ला इथं घरी आलं की काय ते थोडं फ्रेश वगैरे झालं की सरळ आसपासची एरिया कुठला पहिली गोष्ट तावशी. आमचा डॉक्टर ते गायकवाड फेमस आहे म्हणजे तावशी, काय आसपासचे ते 5-10 किलोमीटर नंतरच गाव आहेत ना, ही पहिली उचलायची का. तर हे कॉल आपलं कसं होतं की आपण जर आता मी मुंबईकडे चाललो तर सकाळी 7-8 वाजता कुठला उपस्थित असणार, तर हे कॉल काय करायचे संध्याकाळी घ्यायचं, म्हणजे 5 नंतर असं टाईपपासून फिरायचं. डॉक्टरचा चहा प्यायचा, तेव्हा डॉक्टर मी चहा पितो, पत्र चहा पण प्यायचं, एवढी गॅरंटी घ्यायची आपल्याला. कसं घे मार्केटिंग आहे ना, हे जमलं पाहिजे करायला, तर ते काम होतं, नाही तर होत नाही काम ते. तर संध्याकाळी काय करायचं, 5 इथनं तावशी करायचे, येता परत ते आले कुठले गाव आहेत बारकेसारखे, ते हे काम करत तिकडे रिटर्न यायचं, ते पण कधी 8-9 वाजेपर्यंत. तसं नाही, ह्या ठिकाणी हा विचार नाही करायचा मी पगार वगैरे आहे का, मा स्वतःचा आहे का काय, ह्या डॉक्टरने तुला भरपूर काय जपलेलं पण आहे, तर या कारणासाठी काम करायचं. जोपर्यंत नंबर ऑफ डॉक्टर वाढत नाही तोपर्यंत काम नाही फार मोठं. डॉक्टरना व्हिजिट टाकणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मेन डॉक्टर जर तुम्ही सोडून धंदा करायला लागला, तुम्ही धंदा काय करणार पाहिजे, जसं की तुम्हाला एक उदाहरण दिलं, आता करकंजे डॉक्टर कुठले का सांगा. तिला आहे का ओपीडी देवकरी मॅडम किती, देवकते मॅडम का दगडे मॅडम होते तू? बरं, हां हां, बरं. बरं, रेपाळ डॉक्टर होतात ना, रेपाळ डॉक्टर का गाव दोस्त आहेत, सगळे दोस्त यांची मंडळी यांची, का हे जे गावाला आहेत हे मित्र आहेत एकमेकाचे. हां, सुधीर रेपाळ सकाळची पहिला तो वापर गाववाले ते एकमेकाचे गाववाले आहेत प्लस मित्र आहेत. हां, घे दे रेपाळ डॉक्टर रेपाळ, सुधीर रेपाळ तर कर. आणि तिथं डॉक्टरांची इज्जत द्यायला असं काय काम करू नको, व्यवस्थित काम करत थोडं बी पेसिफिक जा, ते घड्याळ काढून ठेव, मला डिस्टर्ब नाही करू नये, ते बाजूला ठेव, माझ्या डोळ्यावर ते ठेव, काय घड्याळ काढले तर कर्कमध्ये तू सुधीर रेपाळ केला, नंतर एक केलं, अजून डॉक्टर एक राहिला मोरे करतो ना, मुलगा का डॉक्टर सुनबाई ते करतो. बरोबर, हां ठीक, हां डॉक्टर स्कीमर करतो, वयस्कर डॉक्टरचं अक्षय. अक्षय त्याची बाईक आहे ना ओपन, अक्षय सरची तिची ओपीडी आहे. असं कंडिशन त्यांना गिफ्ट दे नाही, गिफ्ट घेते तो डॉक्टर फार, त्यांना गिफ्टचे फार आवडले असते. मे बी जर तुमचं काय वैद्य डॉक्टर एक बऱ्यापैकी आहे की हा ट्रिपवर फोकस करतो बऱ्यापैकी असतं, होत असं ट्रिपचं बघा नाही तुम्हाला जर जमत असेल तर, नसेल गिफ्ट सफिशियंट, गिफ्ट फार चांगलं जमत असं विषय. त्या डॉक्टरांचा एकच प्रॉब्लेम आहे, त्यांना वेळ मिळत नाही, त्यासाठी गिफ्ट फार इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. आणि गिफ्ट थोडे हॅट केले त्यांना डॉक्टर 100% जॉब होतं असा विषय. थोडं पुढे जाऊ आपण, अजून कुठले डॉक्टर सांग.
हम्म. हम्म. अजून डॉक्टर दोडके मॅडम, दोडके का दगडे काय ते मला वाटतं मॅडम. हां दगडे दगडे बरोबर दगडे. दगडे मॅडम बरोबर. जगताप या मोठ्या हॉस्पिटलला गेला कधी महाबळेश्वरला? मग काय अडचण डॉक्टर एकदम काय चालू झाले का काय सांगतोस? बरं हां असं लिपोडचं बरं ते थोडंसं तिकडं ट्रेन जरा जास्त आहे बरं लिपोडचं जरा असा विषय. बरं हा म्हणजे काय माहिती आहे का लिपोडचा विषय कसा माहिती आहे सर, एक तर त्याचे रिझल्ट आहे त्याबद्दल आपलं काही दुमत नाही. दुसरी गोष्ट काय की स्कीम चांगली देत आहेत आणि तिने काय केलं त्यात फरायट ऑफ डिव्हिजन काढले म्हणजे प्रत्येक डिव्हिजनला असेल थेरपी आहेच, कप सिरप आहेच, हे आहे ते आहे. ह्या डिव्हिजन आहे दुसरी नाही की तिसरी तिचे नंबर ऑफ एम आर आहे त्यामुळे कुठल्या कंपनी त्याला अटॅच आहे म्हणजे डॉक्टरना डिव्हिजन अटॅच होतात. तो एक लिपोड सगळ्यात मोठा लिपोड आहे ना तर स्मार्ट आहे अशा वेगवेगळ्या कंपनी आहेत असा विचार. मग पेशंट आहे का रेट नाही त्याला व्यवस्थित देत आपण? नाही पेशंट आहे चालू लक्षात घ्या जेव्हा अशी कंडिशन येते ना एक तर समोरच्याला कन्फ्यूज करा आणि कन्व्हिन्स करा. कन्फ्यूज काय करायचं सर एवढा माल आहे ते स्ट्रक्चर बाहेर तयार केलं पाहिजे तुम्ही सरांनी एवढं स्ट्रक्चर आहे सर याच्यात एवढी युनिट आहे मग त्या हिशोब लावतो डॉक्टर झालं कन्फ्युजन झालं. गिफ्टची कॉस्ट काढू शकत नाही गिफ्टच असं टाकायचं की त्याची कॉस्ट निघतं कामा. मग आता बोल बरोबर ना कन्फ्यूज करायचं कन्व्हिन्स करा दोन्हीपैकी एक आपल्याला ऑप्शन टाकायचं.